नमस्कार. म्हजें नांव केतकी. हांव गेलीं 15 वर्सां जालीं गोंयांत मानसशास्त्रज्ञ म्हणून काम करतां. नमस्कार, हांव डॉक्टर पंकज सायनीकर, योगा प्रॅक्टिशनर, योगा गुरू. फाटलीं 10-15 वर्सां हांवूय म्हाजे योगाचे क्लासीस, ग्रूप क्लासीस किंवा पर्सनल क्लासीस चालू आसात आनी योगाचो प्रचार प्रसार चांगल्या पद्दतीन जावचो हेज्या खातीर म्हजें काम चालू आसा. तर आज आमी एका सुंदर विशयाचेर उलोवपाचे आसा. एक सायकॉलॉजिस्ट म्हणून आनी डॉक्टर पंकज एक योग प्रॅक्टिशनर म्हणून खुबश्या लोकांच्या संपर्कान येता आनी आमी पळयता की आयज मेन इशू आसा की मायंड आनी बॉडी कनेक्शन सारकें जायना. आज दुयेंसां वाडल्या, लायफस्टायल डिसऑर्डर्स वाडल्या आनी सगळ्यांक खबर आसा पण कितें करचें तें खबर ना. आनी त्या खातीर लोक खुबशे उपाय ट्राय करता किंवा खुबशे डॉक्टर्स विजिट्स करता बट दे आर नॉट एबल टू फायंड द रूट कॉज की कित्याक जाता. आनी सोशल मिडिया खातीर आय थिंक आमचे सोशल मिडिया यूज खूब वाडला आनी ताचेर आमकां खुबश्यो म्हायती मेळटा बट कोणाक फॉलो करचें आनी कितें बरोबर आनी कितें चूक हें कळना. आनी सिन्स आमी त्या फिल्डान आसा आमी पर्सनली त्यो गजाली आमच्या पर्सनल आयुश्यानूय करता आनी लोकांकूय त्यो सांगता म्हणून ह्या माध्यमांतून आमी आयज तुमकां पावयतात की कांय बेजिक्स आसा जर ते तुमी तुमचे कडेन लक्ष दिलें जाल्यार खूब गजाली तुमी बदलूं शकता आनी यू कॅन हॅव अ हॅपी लायफ. सो डॉक्टर पंकज, आय वॉन्ट टू आस्क यू दिस. तुम्ही ह्या क्षेत्रान आसल्या कारणान खूब लोकां कडेन उलयता तेन्ना शरीर आनी मन हें आमकां सगळ्यांक खबर आसा की रिलेटेड आसा. बट आमी शारिरीक गोश्टी करता, मानसीक गोश्टी करना. सो आमी कशें लक्ष दिवपाक जाय आनी कितें संबंद आसा बेजिकली हाचो? रायट. सो जशें तुमी पॉयंट आउट व्हेरी करेक्टली हें केलो की शरीर आनी मन म्हणजे फिजिकल आनी मेंटल हेंचो एकामेकां मदीं कसो इन्वॉल्वमेंट आसा हेजे कायंड ऑफ अ प्रायम एग्जाम्पल्स आय वूड से की ज्या टायमार आमकां एक खंयचें जर दुखणें जाता, फॉर एग्जाम्पल नी पेन और हिप पेन और मे बी बॅक पेन वी कॅन से, तो एक्चुअल फिजिकली जावच्या आदी तो आमच्या मायंडान खंय तरी जन्म घेता. आनी इवन जेन्ना हांव योगाचे क्लासीस जेन्ना शिकतालो तेन्ना म्हाका म्हाज्या सरानूय व्हेरी रायटली तेणी सांगलेलें की खंयचीय जर व्याधी जर हें जर जाता तेका जर डेवलप जाता जाल्यार इट टेक्स अ बर्थ इन आवर मायंड फर्स्ट. आनी हॅविंग सेड दॅट म्हणजे हो तेजो नेगेटीव इम्पॅक्ट जालो की म्हाका एक खंयची व्याधी जातली, मे बी हांव 500 स्टेप्स चडलो जाल्यार म्हाजे पांय दुखतले काय कितें. आमी मनान चड खचता रादर दॅन फिजिकली. किंवा हांव आतां इवन मॅरेथॉन धांवता 42 किलोमिटर्स, तो नंबर पळोवन मनानूच आदी आमी विचार करता आरे बाबरे 42 किलोमिटर्स कवर जातले म्हाज्या कडेन काय ना. सो आमकां अशें अफर्म करूं शकता काय की म्हणजे तीच एनर्जी म्हणजे तोच जो विचार येता आमच्या मनान तोच आमी पॉझिटिव्हली तेका त्या गोष्टीक पळोवंक शकता काय. म्हणजे हॅविंग आस्किंग आवरसेल्फ की म्हाज्या कडेन ते 42 किलोमिटर्स जावं शकता की आमी ते अशें म्हणू शकता की म्हाज्या कडेन ते 42 किलोमिटर जावं शकता. म्हणजे जस्ट अ पॉयंट ऑफ पर्स्पेक्टिव्ह सेम वर्ड्स तशेंच उरता, फक्त आमी तेज्या कडेन कसो पर्स्पेक्टिव्ह म्हणजे खंयच्या दृश्टिकोनांतल्यान आमी तेज्या कडेन पळयता हेजेर खूब इम्पॅक्ट जाता अशें म्हाका तरी दिसता. ट्रू, व्हेरी ट्रू. तुम्ही एक बरो ट्विस्ट हाडलो तो म्हणजे की आमी जेन्ना मायंड आनी बॉडी म्हणटा तेन्ना आमी नेगेटीव विचारूच करता. आमी पॉझिटिव्हिटी अशी की जशें शरीर आनी मन कनेक्टेड आसा म्हणजे आमच्या सायकॉलॉजीन आमी ताका सायकोसोमॅटीक म्हणटा. म्हणजे कितें की मनाचो शरिराचेर परिणाम. सो मन जर व्यवस्थीत आनी स्टेबल आसा ते शरिराचेर दिसून येतलें आनी मन जर व्यवस्थीत आनी स्टेबल ना तेय शरिराचेर दिसून येतलें. सो जर तुमचें शरीर तुमकां अशें दिसता की तुमचें वजन खूब वाडलां किंवा सकाळी उठल्या पासून तुमकां आळशी फील जाता, आळस येता किंवा मन कामान लागना, न्हीद सारकी पडना, सो हाचें खंय तरी आन्सर तुमच्या शरीर आनी मनानूच आसा. बरोबर न्ही? सो आमी ताचेर खूब फोकस करपाची गरज आसा की म्हजें शरीर म्हाका कितें सांगता, बिकॉज शरिरा वयल्यान आमच्या अंतर्मनान जाता त्यो गोश्टी समजपाचो हो माध्यम आसा. सो हें आमी फोकस हांगा पयलीं करपाक जाय. सो एज एन एक्सपर्ट वी वूड से की सगळ्यान पयलीं एवरी डे 15 मिनटां स्वता बरोबर बसा. यू विल ऑटोमॅटिकली गेट ऑल दी आन्सर्स. बरोबर. आता इम्पॅक्ट ऑफ योग ऑन लायफ हाचेर मातशी तुमच्या कडल्यान म्हायती आमकां जाय. डेफिनेटली. हांव हेका म्हणजे आत्तां ह्या उलयण्यान आमी अशें हें करूया नाका म्हणजे चड डेप्थान आमी वचया नाका. कारण कशें जातलें की अनलेस एंड अंटील आमी फिजिकल लेवलाचेर आमकां जर अंडरस्टँड करून घेयना जाल्यार वी आर नॉट इन पोजिशन ऑर वी आर नॉट केपेबल ऑफ अंडरस्टँडिंग आवरसेल्फ ऑन अ हायर लेवल्स. से फॉर एग्जाम्पल म्हाका जर नी पेन आसा
आय विल नॉट एबल टू कॉन्सन्ट्रेट ऑन माय माइंड अँड थॉट्स ऑफ दोज, म्हणजे जे माझे विचार चक्र चालू आसा अनलेस अँड अंटील ते माझे दुखणे कमी जायना. कारण सगळो फोकस जो आसा तो ना म्हाका आतां नी पेन आसा किंवा म्हाका एंकल पेन आसा, म्हाका धांवपाक जावचें ना, म्हाका चलपाक जावचें ना, हे माझे जेन्ना इश्यूज म्हाजे हांव कवर अप करतलो तेन्नाच हांव मेंटली कायंड ऑफ हे जातलो की मेंटल थॉट्स जे आसात तेका हांव कशें कंट्रोल करूं. सो लेट अस ट्राय टू अंडरस्टँड हाऊ वी कॅन अंडरस्टँड आवर बॉडी बेटर. तेज्या खातीर म्हणजे हांव जेन्ना इवन वर्कशॉप्स घेता किंवा क्लासीस जेन्ना घेता तेन्ना हांव सगळ्या भुरग्यांक कंपल्सरिली अशें सांगता की पयलो प्रश्न विचारता, आमी बायलॉजी आमच्या हायस्कुलान शिकलेले आसता, सो आमच्या शरिरांत कितकी बोन्स आसा किंवा कितकी मसल्स आसात, वी आर नॉट अवेअर ऑफ दीज बेसीक थिंग. सो आमची शरिरांतली बोन्साची म्हायती किंवा मसल्साची नॉट नेसेसरिली आमकां सगळी बोन्स खबर आसपाक जाय किंवा सगळे मसल्स खबर आसपाक जाय, पूण एटलिस्ट आमकां मेजर जे एरियाज आसात लायक थाय एरिया जर म्हटले जाल्यार तितून आसात क्वाड्रिसेप मसल्स किंवा हॅमस्ट्रिंग मसल्स, ग्लुटल मसल्स. हे आमकां कितें मदत करूं शकता किंवा हेजो एक्चुअल रोल कितें आसा हे जर आमकां खबर आसा किंवा आमकां जर एज अ ह्युमन म्हणून जर उबो रावपाक जाय जाल्यार कोर मेक्स एन इम्पॉर्टंट रोल. करेक्ट. सो कोर जर म्हाजी वीक आसा जाल्यार आय वूड नॉट एबल टू डू एनी कायंड ऑफ थिंग्स. सिमिलरली म्हाजो स्पायन जो आसा इट इज वन ऑफ द मेजर एरियाज. कारण तुमी पयले आसतले की मेजरली आतां जर खंयचे सेडेंटरी लायफस्टायलान जर प्रॉब्लम्स आसात जाल्यार बॅक पेन, दॅट टू लोअर बॅक पेन. कारण आमी कंटिन्युअसली लॅपटॉपार बसून आसतात, आवर्स टुगेदर वी सीट ऑन दीस पर्टिक्युलर पोजिशन आणि आमकां ती डेडलायन आसता सॉफ्टवेअर खंयचो तरी हे करपाक जाय, आनी बिकॉज ऑफ दॅट वी निग्लेक्ट आवर दीस बेजीक थिंग. सो वी नीड टू अंडरस्टँड की आमचो स्पायन जो आसा त्या स्पायनल मुवमेंट खंयच्यो आसात त्यो आमकां खबर आसपाक जाय. स्पायन हॅज ओन्ली 5 मुवमेंट्स, दॅट इज फॉरवर्ड बेंडिंग, बॅकवर्ड बेंडिंग, lateral bending or sideward bending जेका म्हणतात, then twisting, that is our body torso gets twisted and it gets stretched. So these are the only 5 movements. Now just ask yourself, reflect on you, हितून ते 5 मुवमेंट्स आसले आमच्यो डेली लायफान खंयच्यो और कितक्यो कवर जातात. सारके. व्हेरी हार्डली आमी फॉरवर्ड बेंड आमचे जातले ते सुद्दां अनइंटेन्शनली, कितें जर जमनीर आसा ते आमकां उखलपाक जाय किंवा किचनान जर कितें काम करता जाल्यार आमी अनइंटेन्शनली आमचे उखलप जाता. सो हो जो मेजर हे आसा आमचो मेजर इम्पॉर्टंट फॅक्टर आसा आमचो बॉडींतलो, तेका जर आमी इतलो निग्लिजन्स दिता जाल्यार बाकीच्या एंटायर बॉडीचेर आमकां कितको फोकस करपाक जाय. सो ह्यो ज्यो गजाली आसात वी विल ट्राय टू अंडरस्टँड द बेसीक थिंग इटसेल्फ. wonderful. Exactly. Yes. Yeah. I think this is so important for us to understand की देवान शरीर दिलं, इट इज प्रेशियस. शाळेत सगळ्याकडे आम्ही वता तेन्ना लोक म्हणटा लायफ इज सो अनप्रेडिक्टेबल या केतकी की फाल्यां कितें जायत सांगपाक शकना, रायट. बट आय ऑलवेज टेल पीपल इन आमच्या मेंटल हेल्थान आसा दॅट वी हॅव टू बी मायंडफुल. ओके, आय टेल पीपल बी मायंडफुल अबाउट युअर सेल्फ, अबाउट युअर बॉडी एंड अबाउट युअर मायंड. सेल्फ अवेअरनेस म्हणजे कितें, सगळ्यात पयलीं शरीर आनी मनाचेर फोकस करप. सो जेन्ना तूं सेल्फ अवेअर आसता तेन्ना तुका फ्लॉज कळपाक लागता, तेन्ना तुजे पॉझिटिव्स कळपाक लागता आनी मागीर ते चॅनलायज कशें करप कळपाक लागता. एक सादेशें उदाहरण, जेन्ना हांव एक्सपेक्टींग आशिल्लें आनी गुरवार आशिल्लें, म्हज्या मम्माक सुद्दां हुस्को जातालो कित्याक हांव मातशें नाजूक पयलींच्यान. सो कशें जातलें द मुवमेंट आय कन्सीव्ड. आनी एक सायकॉलॉजिस्ट म्हणून हांवें म्हज्या मनाक अशें ट्रेन केल्लें की आय एम एब्सोल्युटली फिट एंड फायन एंड माय बेबी इज गोइंग टू बी फिट एंड फायन. आनी हांवें 8.5 म्हयने हांव तेन्ना जॉब करतालें, हांव बसींनी 5 स्कुलांनी कावन्सिलर म्हणून वतालें आनी पॉट घेवन धांवतालें. बट आय वॉज फिट. हांव सकयल बसून कातलां, हांवें स्कॉट्स केल्या आनी ह्या सगळ्या दरम्यान हांवें एक नोट केलें की मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज मायंडसेट. की जर हांवें तो पॉझिटिव्ह दवरलो जाल्यार पॉझिटिव्ह जातलें. एंड बाय गॉड्स ग्रेस 9 म्हयन्यान म्हाका केन्ना उलटी येवना, कांय त्रास जावना. आय वॉज द मोस्ट फिट पर्सन ड्युरींग प्रेग्नन्सी. म्हजी नॉर्मल डिलिव्हरी जाली, भुरग्यां म्हजे 3.5 आशिल्ले. Everybody was surprised. So the thing is, I used to tell my mother, I'm a psychologist, I work from here. Right. Exactly. I हांवें म्हज्या चलयेकूय आज तेच सांगलां की work from here. Right. So when you're fit, okay, I always talk when the parents counseling येतात, चली म्हजे खूब बारीक आसा, कंप्लेन करता. सो हांव म्हणटा इट्स नॉट अबाउट बींग बारीक, इट्स अबाउट बींग फिट. जर आयल्ले गेल्ले दिसा तुका दुयेंसां आसा
आयले गेल्या दिसा तूं दोतोरा कडेन धांवता जाल्यार थंय क्वेश्चन मार्क एक्झॅक्टली जाल्यार थंय खंय तरी तुवें काम करपाक जाय आनी आमी हें इग्नोर करता आनी भुरग्यांक फक्त खावपाक जाय म्हणटा बट खाता कितें मागीर एंड ऑफ द डे जंक फूड एक्झॅक्टली सो हा. मेन ह्याचो जो इंटेन्शन हय. आसा तो सो तेचो तो बॅलन्स जेन्ना आमी करतली तेन्ना हा. समजतलें की इट्स ऑल इन द बॉडी एंड मायंड इज कनेक्टेड जशें आतां तुमी फाटीचे मुवमेंट्साचे 5 Right. गोश्टी Right. सांगली Right. ह्यो खूब प्रॅक्टिकल गोश्टी आसा की आयच्यान प्रत्येकान विचार करपाचो की हांव ह्यो 5 ज्यो व्हेरिएशन Movements मुवमेंट्स आसा. आसा शरिराच्यो फाटीच्यो त्यो हांव कितल्या एक्सरसायजींनी घेता आमी Exactly. बँड जायना खूबदां हा. बरोबर स्टेप्स आतां आमी चलना Right. ओके आमचे लायफस्टायल अशें जाला की तुमी म्हळ्यात तशें बिकॉज हांवें हालीं एक नोट केलें म्हजी जी फ्रेंड आहा जी कंटिन्युअस बिकॉज ऑफ प्रोफेशनल वर्क लॅपटॉप घेवन आसता किंवा गॅजेटार आसता आणि पीपल हू मूव लायक आय मूव अ लॉट बिकॉज ऑफ माय वर्क सोशल ऍक्टिव्हिटीज म्हणजे Right. धावपळीची लायफ आसता हेवटेन तेवटेन सो म्हजे फिजिकल मुवमेंट्स खूब जातात सो हांव जर सकाळी 7 भायर सरले आणि सांजचे 7 हांव घरा पावले बट स्टील आय हॅव दॅट एनर्जी टू वर्क Right. वेरज म्हजी फ्रेंडां जी 8 वतात कामां Mhm. आणि सांजची घरा येतात बाय द टायम दे आर होम दे आर एक्झॉस्टेड बिकॉज ती स्क्रीन तांकां एक्झॉस्ट करता Right. सो शारिरीक मुवमेंट्स आणि मानसीक गोष्टी ह्यो खूब रिलेटेड आसता Yeah. म्हणून हाजेर विचार करा की तुमचें कितलें शरीर एवरीडे यूज जाता आणि ते आतां आमी कशें योग थ्रू करपाक शकता सो दॅट बेजिक्स जर आमकां कळ्ळें Right. जाल्यार Right. ऑटोमॅटिकली आय थिंक आमचें लायफस्टायल खूब चेंज जावपाक शकतलें बिकॉज Exactly. कांय गजाली लायक स्क्रीन टायम कामा खातीर आमी त्यो अवॉयड करपाक शकना AI is coming into the picture, technology is changing, Mhm. लायफस्टायल सगळ्यांचीच धावपळीची जाल्या पयलीं भशेन उरूं ना की फर्स्ट हाफ कामाक गेले सेकंड हाफ सुशेगाद घरान बसले Right. आज तर आयतार सुद्धा एक फ्री लोकांक चडसो मेळना यू कॉल देम एंड यू आस्क देम मेळया ना यार आज ह्या आयतारा हें प्रॉब्लेम आसा हो काम आसा तें काम आसा सो आय थिंक कॅन वी स्पीक अ लिटल मोर ऑन लायफस्टायल Yeah. अँड डिसऑर्डर्स Definitely. त्या आधी I would just ask you if we can have a little kind of exercise. शुअर So म्हणजे हांव इवन म्हणजे स्टुडंट्सांक सांगतानाय म्हणटा की इट इज नॉट नेसेसरी की तुम्ही 1 वर 1.5 वर घेवन बसपाक जाय आनी देन ओनली यू वील गेट कायंड ऑफ हेल्दी लायफस्टायल जशें हांवें स्पायनल मुवमेंट सांगले ज्यो 5 स्पायनल मुवमेंट आसा वील कीप इन मायंड की आमची स्पायनल मुवमेंट आमी डेली एटलिस्ट एकदा तरी मुवमेंट आमी करतात सिमिलरली एक सिंपल आसन आसा म्हणजे हांव इवन भुरग्यांक ल्हान भुरग्यांक सुद्दां म्हणजे ते इंट्रस्टिंगली तांकां कशें सांगपाक ते म्हाका म्हणजे चड हें जाता म्हणजे तांकां जेन्ना शिकयता वी जस्ट हॅव टू मेक अवर बॉडी एज एल शेप आणि आय अगेन म्हणजे हांव विटीली तांकां सांगता की हांव फक्त सिंपल आसनां शिकयता सो वील जस्ट ट्राय Yes. सो जस्ट स्ट्रेच युअर लेग्स Okay. and keep your feet together. So now try to make your feet perpendicular to floor. Okay. Okay. Toes are pointing exactly up the ceiling. आणि मातशे भितर येऊ शकता. Nice. Now try to squeeze on your knees as much as you can. Try to hold your knees as hard as possible. Yes. So now हांवें जर आतां जर तुमकां म्हटलें की पाय जर वयर उखलपाक जाय तुमचो पाय धोपरांतल्यान बेंड जावचो ना. So keep in mind that way our leg has to be just like a stick which is right from our hip to our foot. Okay. Yeah. So our knees are getting squeezed. Now just observe on your thighs, especially your quadricep muscles. Try to squeeze them as hard as possible. Right? Now abdominal focus kara. Try to hold the abdominal muscles as squeezed as you can. Imagine I am punching you on the abdomen and how will you resist it? So जर हांवें boxing punch केलो जाल्यार how will you resist it? Right? Now try to expand on your spine little more. Nice. आता दोनूय हात स्ट्रेच करपाक ट्राय करात आणि दोनूय हात एकामेकांक पॅरलल उरतले palms will be facing each other. Yes. If you can push yourself little more on your lower back. Yes. Elbows little more locked. Yes. Now at least 10% तुम्ही आणि स्ट्रेच जाऊ शकता. Now observe on your shoulders and push yourself little higher. Yes. Elbows आणि मातशे तुमचे squeeze जाऊ शकतात. Good. Okay. If you can push your palms little more back. Nice. Hold it for just 15 seconds. 14, 13, 12, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 and relax. Yes. एकूच movement तुमकां more than sufficient दिसली. Absolutely. So this is kind of a thing. आम्ही आमच्या शरीराची आमच्या शरीराचेर आमी इतको हे करता एक तर आमकां जाय ड्रास्टीक जाय ना हांवें जर आयज केलें ना आय वॉन्ट टू गो टू जिम हांवें 1.5 वर जेन्ना नॉट लेस दॅन 90 मिनिट्स हांवें जर घाम गाळूंक ना
जाल्यार म्हाज्या एक्सरसाइज जावचो ना. नॉट नेसेसरी. इफ आय एम कॉशियस अबाउट ऑल माय एंटायर, हांवें तर तुमकां जस्ट कॉशियसली तुमकां विचारलें हाव इज युअर फूट, म्हणजे एंकल तुमचो सारको दवरला तुम्ही तुमचे धोपर कशें धरला, आर यू स्क्विझिंग ऑन युअर थायज, हाव अबाउट दी एब्डॉमन. So these are the major areas which we have to look upon. Similarly on the shoulders. Sedentary lifestyle म्हाका सांगात तुम्ही जर कंटिन्युअसली कम्प्युटरार आसा किंवा इवन तुम्ही जर गॅजेट यूज करता, हाऊ मच इफेक्टिवली यू आर युजिंग युअर शोल्डर्स. स्लाउज जावचो ना जाल्यार कितें जातलें. म्हाजो पोस्चर जर आमी नॉर्मली सुद्दां जर आतां गाडी चलयतना सुद्दां जर हांव असो काउच जावन बसता, हाऊ विल आय गेट दॅट एक्चुअल पोस्चर. माझ्या शरीराचे पोस्चर एक्चुअल अशें आसा आनी आमी बिकॉज ऑफ अवर लायफस्टायल आमी तेका अशें करून दवरला. एंड वी आर कंप्लेनिंग की ना म्हाका स्ट्रेस जाता किंवा म्हाका अमूक दुखणें जाता. इट इज नॉट फेअर इनफ टू ब्लेम आवर बॉडी. सो दीस वी हॅव टू टेक केअर अबाउट. आनी अश्यो जर सिंपल थिंग्स जर आमी हें करताली, आनी इवन बियॉन्ड दॅट आय वूड से, जर आमी आसना आतां खंयची जर करता किंवा आतां योग सेशन जर आमी अटेंड करता, नॉट कंपल्सरिली आमकां 10-15 आसना करपाक जाय किंवा 25 आसना केली म्हणजेच म्हाजो योगा क्लास जालो. नॉट नेसेसरिली. आतां जशी हांवें तुमकां एक सिंपल ट्रिक जर सांगली, सिमिलरली पश्चिमोत्तानासन, म्हणजे हे हांव एक्झाम्पल खूब कडेन दिता, तेज्या नांवानूच म्हणजे तेजो अर्थ जो आसा किंवा तेजी समरी जी आसा ती सांगलेली आसा. पश्चिम म्हटल्यार पोस्टेरियर पार्ट, उत्तान म्हटल्यार स्ट्रेच. आणि जे आसन आमच्या पोस्टेरियर बॉडीक स्ट्रेच दिता इज पश्चिमोत्तानासन. पूण तुम्ही आयकलां आसतलें किंवा पळयलां आसतलें, जेन्ना आमकां पश्चिमोत्तानासन करपाक जाय, योगा ट्रेनर तुमकां कितें सांगतलो, ना तुमच्या पायाच्या बोटान तुम्ही घट धरा, तुमचे नाक जे आसा ते धोपराक तेंकपाकूच जाय. सो दिस इज नॉट अ कंपल्शन टू होल्ड युअर म्हणजे फोरहेड किंवा नाक धोपराक तेंकपाक जाय. If you are getting stretch on your posterior region, you are doing that asan fine. Okay. So maybe तुमची flexibility providing you this much of length, whereas माझ्या बॉडीची flexibility is allowing me only up to here. म्हाका complete posterior stretch मेळटा. This is Paschimottanasana asan for me. Okay. And this is Paschimottanasana for you because you are getting that stretch at that position. सो हे आमकां जाणून घेवपाक जाय. आणि अशें जेन्ना आमी म्हणजे लॉजिकली आणि कॉशियसली म्हणजे आमचे सजग विवेक जो आसा तो सजग दवरून जेन्ना आमी आसना प्रॅक्टीस करतली, आणि अगेन जशें आमी पयलीं उलयलें की फिजिकल आनी मेंटल कॉम्बिनेशन जें आसा तें आनी डेप्थान आमकां आनी वचपाचीच गरज आसा. आय थिंक हांगा जो एस्पेक्ट म्हाका म्हणजे जेन्ना हांवें तुमचे बरोबर आतां केलें तातून आय वॉज सो माइंडफुल अबाउट एवरी पार्ट. जेन्ना तुमी म्हळें की पांयांच्या बोटा कडेन लक्ष दिया, देन यू नो द नीज, मागीर जेन्ना थायज, जेन्ना बॅक, हे जेन्ना तुमी स्ट्रेचिंगाचेर म्हणटाले, इट्स नॉट ओन्ली अबाउट फिजिकल स्ट्रेचिंग ऑल्सो बट इट वॉज मेंटल स्ट्रेचिंग ऑल्सो देर. की नाजाल्यार आमी आमचें शरीर खूब ग्रांटेड घेता आसा म्हणून आमी फोकसूच करना. जेन्ना आमी माइंडफुल जाता ह्या गजालींनी ते माइंडफुलनेस वाडटा आनी यू आर एबल टू लिव इन द मोमेंट ऑल्सो एंड यू एन्जॉय युअर बॉडी. सो हें सुद्दां कनेक्शन आय थिंक खूब इम्पॉर्टंट आमकां ह्या आसना थ्रू सुद्दां कळून येता. आनी ते खूब आमकां इम्पॉर्टंट आसा की सिंपल जेन्ना आमी सायकोसोमॅटीक म्हणटा, खुबदां लोक एंग्जायटी इश्यूज घेवन येतात. ओके. आणि कांय बिहेवियर्स आसा जे बॉडी लँग्वेजान आमकां समजून येता. लायक फॉर एक्झाम्पल थोड्यांक पांय हालोवपाचो खूब संवय आसता. ओके. थोड्यांक नेल बायटिंगची संवय आसता, नाल्यार दे कंप्लेन ऑलवेज अबाउट गॅस्ट्रो प्रॉब्लम ऑर स्टमक रिलेटेड इश्यूज. सो सायकोलॉजिकली दिस टॉक्स अबाउट एंग्जायटी. एक प्रकारचो खंय तरी भंय तकलेन आसा. मे बी कॉन्शियसली तुमकां तो खबर ना बट सबकॉन्शियसली तो आसा आनी त्या खातीर तो रिफ्लेक्ट करप हें खूब इम्पॉर्टंट आसा. आतां तुमी म्हळें जसो कोर कडेन लक्ष दिवप, जेन्ना कोर कडेन लक्ष दिवप म्हणजे दीस इज द मेन पार्ट वेर यू हॅव टू फोकस ऑन. रायट. सो समवेर इवन तो फोकस वचप आनी सायकोलॉजिकली ती एंग्जायटी काडप, यू नो. सो दॅट इज अ को रिलेशन अगेन विथ दॅट फोकसिंग ऑन द कोर, जे आमी करना. बरोबर. आमी फक्त हो भाग भितर घालपाक यूज करतात की आमकां भूक लागली की जेवले, ताच्या अदर दॅन दॅट आमी तो इग्नोर करता. बट देर आर सो मेनी आन्सर्स हिडन इन युअर बॉडी आणि डिसऑर्डर्स आणि डिजीजीस वाढत चलल्या. आय थिंक जशें आमी उलयतात सदां की
40चेर आयज आमच्या पिढीक म्हातारपण आयलां, फुडल्या आमच्या भुरग्यांक 20चेर म्हातारपण येतलें, कित्याक दीसभर हें रायट ओके आणि मायंड स्टेबल ना, लायफस्टायल फूड स्टेबल ना आणि हेल्दी खावपूय जायना आणि हेल्दी विचारूय करप जायना. सो तुम्ही जेन्ना यूथ बरोबर इंटरॅक्ट करता, तुमकां कितें दिसता की युथां मदीं आयज कितें आसा जो चेंज तांच्यांनी स्वता करपाक जाय? बिकॉज कशें आसा न्ही, पेरंट्स म्हजे कडेन येतात, ते सांगतात की म्हजो चलो किंवा चली आयज म्हजें आयकना, मोबायल चड वापरूं नाका म्हळें जाल्यार ती निमतां दिता, ओके देन ती उलटें उलयतात, दे डिसरिस्पेक्ट दी ओल्डर जनरेशन्स एंड दे डोंट नो वॉट दे वॉन्ट इन लायफ. हो सो खुबसो पेरंटाचो व्यू जाता आणि हांव पेरंटांक समजयता की तुमी पेरंटींग एका प्रमाणान करपाक शकता. ताज्या नंतर एका पर्टिक्युलर पॉइंटा नंतर एक भुरगें म्हणून हांवें म्हजी लायफाचो कंट्रोल घेवंक जाय आणि म्हाका बरें वायटाचें कळपाक जाय, रॅशनल आनी इरॅशनल थिंकिंगेचो फरक कळपाक जाय. सो तुमी युथाक कितें म्हणून सांगपाक सोदतले की वाय इट्स हाय टायम फॉर यंगस्टर्स नाव दॅट डू टेक्नॉलॉजिकल थिंग्स बट क्रिएट अ बॅलन्स एंड हाऊ दे कॅन क्रिएट दॅट बॅलन्स? फॉर दॅट आय वूड से युथाक अवेअर करप किंवा युथाक नॉलेजेबल करप च्या परस पेरेंट्सांनी चड हे जावप गरजेचें आसा. म्हणजे जस्ट आमी पदर जशें उलयताले की 2 वर्साचें जरी चायल्ड आसा आणि तो जर जेवना जाल्यार आमी ताका हातीन काडून फोन दिता. सो ही प्रवृत्ती जी आसा न्ही ती आमकां खंय तरी कमी करपाक जाय. आणि कारण अनलेस एंड अंटील आमी ताका दिना, ही इज नॉट अवेअर ऑफ दीज कायंड ऑफ थिंग्स न्ही. सो हे जेन्ना आमचें कमी जातलें न्ही, त्याच वेळार म्हाका दिसता म्हणजे पेरंट्साचो एट द बिगिनींग पेरंट्साचो रोल इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. हॅविंग सेड दॅट म्हणजे ज्या टायमार आतां आमकां धरून चला की आमी वी आर एडिक्टेड विथ दीस पर्टिक्युलर गॅजेट ऑर एनी कायंड ऑफ अ सेडेंटरी लायफस्टायल थिंग. नॉट नेसेसरी जशें वदळ म्हटलें की नॉट नेसेसरिली की 1 वर 1.5 वर हांवें जिमान वचपाक जाय किंवा आसना प्रॅक्टीस करपाक जाय तेन्नाच म्हाजी स्टार्ट जातली. कारण एडॅप्टेबिलिटी म्हणजे बॉडी एडॅप्टेबिलिटी इज नॉट दॅट इजी. कारण हांव जेन्ना म्हाजी सूर्य नमस्काराची प्रॅक्टीस करपाक स्टार्ट केल्ली हांवें, इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टू कोप अप विथ. म्हणजे जाताय कशें की इट इज फिजिकली पेनफूल आफ्टर सर्टन लेवल. जरी हांवें मायंडान म्हाका सेट करून धरलें की हांव 24 वरां सूर्य नमस्कार घालपाक जाय, म्हाका आय वॉन्ट टू मेक दॅट रेकॉर्ड. एट द बिगिनींग मेंटली आय मेड माय सेल्फ रेडी, बट फिजिकली म्हाजें फिजिकूय तितकें केपेबल आसपाक जाय, स्ट्रेंथूय तितकी आसपाक जाय. सो युअर 42 किलोमीटर स्टार्ट्स विथ युअर फर्स्ट स्टेप. खंय तरी तुका फर्स्ट स्टेप घेवपाकूच जाय. यू रियलायज दॅट की आय एम इनटू बॅड एडिक्शन एंड आय वॉन्ट टू गेट आउट ऑफ इट. सो खंयच्यान तरी म्हाका सुरवात करपाक इट मे बी 10 पुशअप्स अ डे. आय विल मेक अ पॉयंट की म्हाका कितेंय जावं न्ही, आय एम ट्रॅव्हलिंग, आय एम सीक, आय एम म्हाका टू बिझी, 10 पुशअप्स मारपाक मोर दॅन 15 सेकंड्स आर मोर दॅन सफिशियंट. तितके म्हाजे कडेन ना. सो वी कॅन स्टार्ट विथ दीज बेजीक थिंग्स की हांव फुडलो 1 म्हयनो कितेंय जावं न्ही, 10 पुशअप्स जाल्यार 10 पुशअप्स हांव एक्सरसायज तो 10 पुशअप्सांचो आणि तेज्या वयर एकूय एक्सरसायज करचो ना. सो दॅट म्हाजी मायंड आनी बॉडी जी आसा इट वील मेक अ सिंक आणि एडॅप्टेबिलिटी जी आसा ती मायंडाची आनी बॉडीची ती स्टार्ट जातली. आफ्टर अ वायल मे बी बॉडीच तुका सांगतली ए तू 10च कितें मारता रे, तू 15 पुशअप मारून कर. सिमिलरली इन माय केस हांवें जेन्ना म्हाजी हेका स्टार्ट केली, आय यूज टू रन 5 किलोमिटर्स. 5 किलोमिटर जेन्ना पंकज आयज 10 किलोमिटर ट्राय करून पळय. देन आय स्टार्टेड विथ 21 किलोमिटर्स हाफ मॅरेथॉन. सो दॅट्स हाव इट स्टार्टेड. म्हणजे हांव डायरेक्टली आय डीड नॉट जम्प फॉर 42 किलोमिटर्स ऑर आय डीड नॉट डायरेक्टली जम्प फॉर 24 आवर्स सूर्य नमस्कार रेकॉर्ड. सो इट जर्नी बिगेन फ्रॉम द फर्स्ट स्टेप. सो हे आमकां फक्त वी हॅव टू गेट इन टू दॅट चॅनलायझेशन की एक खंयचो तरी आमकां स्पार्क पॉयंट तो मेळपाक जाय आणि बॉडी ऑटोमॅटिकली वील एडॅप्ट. वॉट आय लव्ड ऑफ वॉट यू सेड जस्ट नाव की पयलीं तुवें सेट केलो मनान टार्गेट 5 किलोमिटर धांवपाचो. एक्झॅक्टली. मागीर जशें जशें तुका जमपाक लागलें मागीर तुज्या मनांत अंतर्मनांतल्यानूच आवाज येयलो की नाव यू कॅन गो लिटल मोर. देन दॅट्स हाव यू केम फॉर 10 एंड दॅट्स हाव यू मेड ऑल द रेकॉर्ड्स. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट हियर इज की
तुझो मित्र करना म्हणून तू करना, सो ते कॉम्पिटिशनचं हे लक्ष तुवें दिवंक ना. म्हणजे तो वता जाल्यार हांव वता, तो करना जाल्यार हांव करना, हे युथामध्ये आयज खूब चल्लां. Right. सो इट्स ऑल अबाउट यू. बिकॉज फिट उरलो जाल्यार तूं उरतलो, फिट उरूं ना जाल्यार तूं उरतलो. सो आमच्यान एक शब्द आसा कॉल्ड एज इंट्रिन्सिक मोटिवेशन, जाका आमी म्हणटात. Okay. म्हणजे कितें की दोन प्रकार आसा, एक्सट्रिन्सिक मोटिवेशन आनी इंट्रिन्सिक. सो एक्सट्रिन्सिक इज यू डू समथींग आनी हांव तुका शाबासकी दिता. सो ती ल्हान भुरग्यांक गरज आसता, बिकॉज Right. ल्हान भुरग्यांक मोटिवेट करचें पडटा. बट एका वया नंतर आय थिंक ती इंट्रिन्सिक मोटिवेशन वाडपाक जाय, जी म्हाकाच म्हजे मर्यादेच्या बियॉन्ड वचून ट्राय गोश्टी करपाक जाय. Exactly. जाल्यारूच तो मोटिवेशन येतलो की आज हांवें 5 किलोमीटर केले, फाल्यां हांव 10 किलोमीटर करता. आनी ते एक्सट्रिन्सिक मोटिवेशनाची म्हाका गरजूच ना, बिकॉज वेन आय सी माय सेल्फ परफॉर्मिंग वेल और आय एम बींग फिट, आय एम ग्रोईंग दॅट इंटेन्सिटी, म्हाका भायल्यान कोणें येवन सांगपाची गरजूच पडना. Right. सो जर हांव आयज 10 मिनटां मेडिटेशन करता, हळूहळू हांव म्हजो टायम Automatically तो वाडयता. वाडयता. येस, सुरवात पयली खंय येता, तो फर्स्ट थॉट, तो जेन्ना किंवा ती spark जो आसा. स्पार्क तूं करपाक जाय. कित्याक Yeah. करपाक जाय? बिकॉज म्हजो ग्रोथ जाता, नॉट टू प्रूव एनीबडी Anyone. ऑर नॉट टू कम्पीट विथ एनीवन. Yeah. सो हांवें जेन्ना इवन मेडिटेशन स्टार्ट केली, हांव 5 मिनटां करतालें, 10 मिनटां Right. करतालें. लोक म्हाका ऑलवेज जेन्ना सेशन घेता तेन्ना एक एक्सक्यूज दिता की मॅडम टायम मेळना. हांव म्हणटा टायम मेळना न्ही, टायम मेळटा, टायम काडचो पडटा. टायम कोणाकूच मेळना तसो पळोवपाक गेल्यार. तुमी एक ल्हान 5-10 वर्साच्या भुरग्याकूय सांगलें जाल्यार तो म्हणटलो टायम मेळना. सो टायम काडचो पडटा. जेन्ना तुमच्या शरीर आनी मनाचो प्रश्न येता, बिकॉज हेल्थ इज वेल्थ. आनी आयज आमकां सगळ्यांक खबर आसता, जर जीव बरो तर सगळ्यांक खरें. जर जीव हारलो जाल्यार आमी कांयच करपाक शकना. सो आमी लिटल वील गो लिटल अहेड की स्ट्रेस जेन्ना जाता, ओके, आमी लोकांक सजेस्ट करता की योग, मेडिटेशन हें सगळें करा, व्हेरी इम्पॉर्टंट. बट जेन्ना इन्स्टंट स्ट्रेस जाता, त्या Right. मोमेंटार कितें सिच्युएशन येता आनी हांव पॅनीक मोडान वता, किंवा म्हाका कलकलूंक लागता, म्हणजे ब्रिदींग हालता. सो हे इन्स्टंट हाका आमी कितें उपाय करपाक शकता? थ्रू एनीथींग, थ्रू ब्रिदींग दॅट विल हेल्प अस टू गो डावन विथ स्ट्रेस? डेफिनेटली. त्या पयलीं हांव एक जस्ट म्हणजे ब्रिदिंगाचो कॉन्सेप्ट सांगता कसो Yes. कितें जाता तो. आमकां म्हणजे आमच्या मायंडान आमी अशें सेट करून दवरला की वी इनहेल ऑक्सिजन अँड वी एक्सेल कार्बन डायऑक्सायड, बरोबर. विच इज लिटल कॉन्ट्राडिक्टरी, आय वूड से. हम्म. आमच्या शरिराक ऑक्सिजन लागता हम्म. आणि आमच्या शरिरान कार्बन डायऑक्सायड प्रोड्यूस जाता. बरोबर. सो वेन वी इनहेल वॉट एव्हर इज सराउंडिंग. सो इनहेल म्हणजे सराउंडिंगान ज्या पद्धतीची किंवा ज्या क्वालिटीची एअर आसा वी इनहेल. हम्म. आमचे फुफ्फुस किंवा लंग्स इज व्हेरी इंटेलिजंट. इट सर्चीस फॉर ऑक्सिजन, हम्म. ग्रॅब्स द ऑक्सिजन, आणि जो ब्लडान आमच्या कार्बन डायऑक्सायड अख्ख्या बॉडींतल्यान कलेक्ट केल्लो आसा तो थंय सोडटा, आणि अवर बॉडी एक्सेल्स ऑर अवर नोज एक्सेल्स वॉट एव्हर वी हॅव इनहेल. सो आमकां जाय आसलो तो ऑक्सिजन. सो हो एक बेजीक आमकां प्रिंसिपल याद दवरपाक जाय की वी इनहेल एअर अँड वी एक्सेल एअर. कित्याक म्हटलें की आतां जे आमचे सराउंडींग आसा पोल्युटेड आसा, because of mining, because of industrialization, because of vehicle growth, everything, construction. So जे आमच्या सराउंडिंगान आसा तेच आमी इनहेल करता. सो वी नीड टू कीप इन आवर माइंड एंड हेड की what kind of air we are inhaling and what kind of air we want to inhale actually. So तितूंतल्यान मागीर 21% तो ऑक्सिजन सोदपाक फुफ्फुसाक कितके काम लागतले. प्रत्येक बॉडीची किंवा ह्युमन्स हॅव देअर कॅपॅसिटी की इनहेल करपाक आणि एक्झेलेशन, म्हणजे ऑब्वियसली जितको आमी इनहेल करता तितकोच एक्झेल जातलो. सो ह्युमन मेल्स जे आसात दे हॅव कॅपॅसिटी ऑफ इनहेलिंग 5 लिटर्स ऑफ एअर एट अ टायम. म्हणजे आमचे फुफ्फुस म्हणजे लंग्स आर कॅपेबल ऑफ इनहेलिंग 5 लिटर्स. बट सेडेंटरी लायफस्टाईल वी हार्डली इनहेल 700 ml. Somewhere around 700. Consider 1 liter of air. So we are utilizing only 20% of our lung capacity. So just imagine आमची actual capacity कितकी आसा. So हे जर आमकां आमी जर म्हणजे कॉशियसली जर जाणा जावन हेजेर जर काम केलें जाल्यार डेफिनेटली म्हणजे ब्रिदींग एक्सरसायजी वयल्यानूच आमकां खूब कितें आमी म्हणजे मायंडफुलनेस जो आसा तो जावं शकता. टू आन्सर युअर क्वेश्चन, जर आमी ब्रिदींग प्रोसेस जर रेग्युलेट केलो न्ही, आत्तां सुद्दां तुमकां जर विचारलें यू आर नॉट अवेअर ऑफ युअर ब्रिदींग, मे बी 1/2 सेकंड ऑर 1 सेकंड तुमी इनहेल करता आनी एक्सेल करता आसतले. हो जर आमी रेग्युलेशन करपाचेर जर फोकस केलो न्ही, फॉर एक्झाम्पल आय वील इनहेल फॉर मे बी 3 सेकंड्स, बट तो इनहेलेशन
इट शूड नॉट बी इन दिस फोर्सफुल मॅनर. माझो सेडेंटरीज हांव म्हाका लेवल अप करतलो की म्हाजो सेडेंटरी आत्तां जर 1 सेकंदाचेर आसा, तो सेडेंटरी इनहेलेशनूच जर 3 सेकंदाचेर येवंक शकता, तो कसो हांव करूं शकता काय? सो स्टार्टींग ताका ऑब्वियसली म्हणजे कॉशियसली आमकां करचेंच पडटलें. इनहेल maybe for 3 seconds or 3 counts and exhale for 3 seconds or 3 counts. जशी जशी तुमकां संवय जातली आनी तुमची कॅपॅसिटी वाडटली, तुमी इम्प्रूव करात. मेबी 5 seconds. 5 seconds inhale and 5 seconds exhale. So try to have that gradual increase in your breathing practice. So this is one of the easiest and most effective breathing exercises, I would say. म्हणजे inhale करताना try to keep yourself aware की how much I am inhaling, for how much duration I am inhaling and how much duration I am exhaling. हो एक एक्सरसाइज जालो. होच आमी एडवान्स करू शकता की जितको हांव इनहेल करता तेच्या एक्झॅक्टली डबल हांव एक्झेल करू शकता काय. So for example, I am inhaling for say 4 seconds. I will try to exhale for 8 seconds. Again, it should not be forceful or impactful. म्हणजे जो माझो इम्पॅक्ट इनहेलेशनाक आसा तोच माझो एक्झेलेशनाक उरतलो. सो तो माझो जो व्हेरिएशन आसा तो दिसपाक जाय. तेज्या खातीर रेशो 1:1 जो आसा तो आमकां थरो जावपाक जाय. 4 seconds inhale, 4 seconds exhale has to be very thorough. की म्हाका तो इतको इजी दिसपाक जाय की हांवें जरी खंयच्याय पॉयंटार हांवें जर ब्रेथ होल्ड करून धरली जाल्यार आय एम व्हेरी कम्फर्टेबल. म्हणजे म्हाका तो ब्रेथलेसनेस फील जावपाक जायना. हो ह्या स्टेटार जेन्ना आमी पावतले तेन्ना मायंडफुलनेस जो आसा किंवा मायंडफुलनेस ही जी प्रक्रिया जी आसा ती खूप इजी जातली अशें म्हाका दिसता. व्हेरी नाईस. सो थिंक तुम्ही जो सुंदर हे सांगलो की वी आर जस्ट ब्रीदिंग एअर and we're exhaling air. So it's on the environment, what kind of environment you are in, Yes. that matters. Exactly. Okay. आणि जो प्रोसेस त्यांनी सांगलो सुंदर रितीन की इनहेल करताना आम्ही नेटान एक कॉमन मॅन असंच करता. Right. सो ते कशें करप 3 seconds and then you exhale and then you inhale 3 seconds and double it out. Double you it know? out, yes. So हे बेसिक 2 ब्रिदिंगाचे हे आसा. हाका कारण आसा बिकॉज आमच्या भितर कांय हॉर्मोन्स आसा, कांय केमिकल्स आसा जे स्ट्रेसान रिलीज जाता. येस अँड आम्ही हॅपी असल्यार रिलीज जाता. सो अशे वेगवेगळे प्रकारचे हॉर्मोन्स आसा आमच्या शरिरात. सो जेन्ना आमी ह्यो बेसिक सिंपल गजाली, आय थिंक वी कॅन डू दिस इन आवर ऑफिस ऑल्सो. हांव जर अर्द वर आतां म्हज्या त्या लॅपटॉप फुड्यान एक प्रोजेक्ट करता आनी हांव बर्नआउट जाला, ओके, जाल्यार हांव करपाक शकना. आय कॅन टेक 5 minutes ब्रेक एंड आय कॅन डू दिस एंड आय फील सो गुड. A few days back, one of my friends said he has a severe headache, but then he can't take a break because there is some targets to be completed. Right. So then, of course, I requested him if he can take some 5 minutes out of that, because 5 minutes कोणाकूय सहज मेळटा. कित्याक त्याच 5 minutes आमी इंस्टाचेर वतात आनी रील्स पळयतात. आणि तो 25 minutes केन्ना जाता ते कळना. व्हेरी ट्रू. सो दॅट्स वाय जर 5 minutes हे दिले, आय थिंक स्ट्रेस ऑटोमॅटिकली कमी जावपाक लागतलो. तुमचो वर्क इफेक्टिवनेस वाडटलो. म्हणजे कामाचेर इफेक्टिवनेस चड जातलो. आणि इवन कामानंतर जेन्ना आमी घरा येता ती घरान चिडचिड घेवन आमी येवची, बिकॉज देर इज टुडे वर्क लायफ बॅलन्स उरूना. आणि बिकॉज ऑफ अगेन सोशल मिडिया ऑर AI एंड अदर थिंग्स आमी काम घरा कडेन सुद्दां हाडटा. बिकॉज तुम्ही घरा एंट्री मारल्या बरोबर तुमकां मेसेज येतले, कॉल्स येतले. सो यू कांट नाव equally divide between or ignore those things, but it has become part. But of course, I always tell in my session, sometimes you should learn to say no also, because if it is taking a toll on your body and mind, you need to know first where to draw a line. की बाबा ही गजाल आयुष्यभर उरतली, बट जर हांव म्हजी काळजी घेतली ना जाल्यार म्हाका तेजो इम्पॅक्ट जातलो. आनी म्हज्या बरोबर फक्त म्हाकाच न्ही तर म्हजी फुल फॅमिली करेक्ट. सो कामाचेरूय जातलो, घरा कडेन जातलो. आतां हांव कामार वता आनी हांव जर इतलें करता आनी घरा येता आनी म्हज्या जर भुरग्यां बरोबर चिडचिड करता. खुबशे पेरंट्स म्हाका येतात की आमची चिडचिड जाता, आमी भुरग्यांक मारतात. स्पेशली जेन्ना आवयो आसतात त्यो कामाच्यान घरा येतकच भुरग्याची रिस्पॉन्सिबिलिटी, मागीर किचनान रांदचे कुडीन वचून तांकां परत रांदचें आसता. मागीर त्या बार्गेनान एक एकदां ती भुरग्यांक रागान मारतात, चिडटात, फडफडटात. आनी मागीर भुरगे न्हिदतकूच मागीर तेजी अपुरबाय करतात आनी 2 दुकां गळटात की बेश्टेच हांवें म्हज्या भुरग्याक मारलें. आनी मागीर प्रॉमीस करता की नेक्स्ट टायम हांव हें करचें ना. बट नेक्स्ट डे तोच रुटीन जाता, तीच थॉट प्रोसेस जाता आनी परत आमी तेंच करता. एंड फायनली वॉट इट लीड्स टू इज फ्रस्ट्रेशन. सो आय थिंक इट इज अ मेसेज फॉर ऑल ऑफ अस. ऑल्सो म्हणजे हितूंतल्यान जाता अशें की पेरंट एंड चायल्ड जो रिलेशन आसा तेकाय तुमी खंय तरी हॅम्पर जाता. सारकें
सारखे खूप खूप संवाद कमी जावपाक लागता. एक्झॅक्टली. मागीर जनरेशन गॅप खूब प्रत्येक जनरेशनान आसा, बट आतां आमी ताचो चड वाव करतात बिकॉज प्रत्येकाचे प्रत्येका बरोबर पडटा बरोबर. डिफरन्स ऑफ ओपिनियन आसा. एक्झॅक्टली. आणि त्या खातीर हांव एक सदांच लोकांक सांगीत आसता की हांव दुसऱ्यांक बदलूं शकना, पण हांव म्हाका बदलूं शकता. म्हाका जर फिटनस जाय, हांव म्हाका फिटनसाचेर करपाक शकता. म्हजो दृश्टिकोन बदलपाक जाय, हांव तो करपाक शकता. हांव कोणाकूच चेंज करपाक शकना. आणि हें जेन्ना आमकां कळटलें की इफ आय एम ते म्हणटा न्ही, तूच आहे तुझ्या तुझ्या जिवनाचा जीवनाचा शिल्पकार. सो तूं जेन्ना ह्या सगळ्यो गोष्टी बॅलन्स करतलो Yes. आनी तुजेर स्वताचेर फोकस करतलो, आय थिंक यू विल बी द मोस्ट हॅपियस्ट पर्सन इन द वर्ल्ड. कित्याक हॅपिनस लायज विदीन यू. मटेरियलिस्टीक गोश्टींनी हॅपिनस येना. इट्स विदीन यू आणि ते Right. आमकां करपाक जाय. सो ऑन दिस नोट तुम्ही जस्ट हितून म्हटले तुम्ही Yes. 5 मिनिटां सुद्दां जर म्हटले न्ही, इवन इफ यू से कॅल्क्युलेट जर करपाक गेले, हांवें जो आतां जस्ट रेशो जो सांगलो, हय हय सो 3 सेकंड्स इनहेल 3 सेकंड्स एक्सेल, इट बिकम्स 6 सेकंड्स सारकें. एका ब्रिदिंग सायकलाक. तुम्ही 1 मिनिट सुद्दां जरी केले न्ही, तुम्ही 5 मिनिटां म्हणजे 5 मिनिट इज नॉट टू मच ऑफ अमाउंट, बट तोच जर तुम्ही 1 मिनिट सुद्दां जर करता, तुम्ही 10 ब्रिदिंग सायकल्स तुमची जाली. बरोबर. If you are calculating in Correct. mathematically, 6 seconds of one breathing Yes. exercise, 60 seconds is 1 1 minute. minute. 1 minute is more than sufficient to म्हणजे तुमची एन्झायटी किंवा तुमका जो स्ट्रेस आसा किंवा तुमका जर फ्युरियस जाला तुम्ही, एंगर जो आसा सारकें. तो जर तुमका काम करपाक जाय, 10 breathing cycles are more than More than sufficient. enough. What I feel. Absolutely. So I think 5 minutes full day डिवाइड करपाक शकता Exactly. की 5 इंटरवलाचे एक मिनिट मध्ये मध्ये केलो Right. की then I think you'll be quite balanced आणि you'll be able to channelize also well. So जशे शाहरुख खानान चक दे मुवीन 70 मिनिट म्हणले, आम्ही हांगा 5 मिनिटां 5 दिसाक म्हणटा 24 वरां. I think for initially to begin with, those 5 minutes in the More than more than sufficient. sufficient for anybody right now just to feel better about Yes. themselves. Yes. So on this note, can we show them some asanas basics which we can do or Sure. they can do? Sure. Yes. Can म्हणजे we ज्या start? पोस्चरान आम्ही बसला हय, न्ही, हय. जर समजा म्हणजे कन्सिडर करून चलात की कंप्लीट तुम्ही सेडेंटरी आसा, तुमका यू डू नॉट नो वाय ऑफ योग, Correct. नथिंग, यू आर कंप्लीट बिगिनर, एक खंयचे तरी आसन जे लोअर सकयल बसून जे आमकां करू शकता आणि जे आम्ही लहानपणांतल्यान सुद्धा करत आयला ते नॉर्मल मांडी घालून बसप. बसप. तेजेच मातशें एडवान्स वर्जन जे आसा पद्मासन पद्मासन. किंवा अर्ध पद्मासन, जे तुमकां कम्फर्टेबल आसा न्ही त्या पोझिशनान आपूण बसप आणि सुरवातीक हांवें ज्यो स्पायनल मुवमेंट सांगल्यो न्ही, वी आर मोर देन सफिशियंट. आमी जर तेका 5 ते 5 जर मुवमेंट जर आमी करता न्ही, वी आर मोर देन सफिशियंट टू स्टार्ट वीथ ऑर टू बिगिन वीथ. Super. सो पद्मासनान बसले काय दोन्ही हात इंटरलॉक करप, फिंगर्स इंटरलॉक, and try to stretch your arms as out as they can. Yes. Now try to hold your shoulders and arms as stretched as you can. अशें इमेजिन करा की तुमच्या रिस्टाक कोणीतरी धरला आणि स्ट्रेच करता. पूण हॅविंग सेड दॅट युअर टोर्सो, दॅट इज युअर अपर बॉडी इज वेल इनफ की ती स्ट्रेच जो आसा तो रिस्ट्रेन करून धरता. So you are trying, you can feel that elongation on your arms till your palms, right from your shoulders or shoulder blades till your palms. You are trying to extend your arms as much as you can. It may be half a centimeter, half an inch. You are trying to extend yourself. Now keeping this extension, stretch your arms upward above your head. Good. Yes. Still I would say shoulders तुमचे अजून वर येऊ शकतात. Very nice. If you can push your palms a little more back. Nice. So we are trying to make exact perpendicular of our body to the floor. Can you feel that? Yes. Yes. All right. Hold this for maybe 5 seconds. 4, 3, 2, 1, and relax. So इथून आम्ही कव्हर केलं स्ट्रेचिंग, म्हणजे स्पायनाचो जो स्ट्रेचिंग एलिमेंट आसा तो कव्हर केला. वॉच ह्याच पॅटर्नान आम्ही वचा येता जितून लॅटरल बेंडिंग जाता, साइडवर्ड बेंडिंग. सेम हे करप, आर्म्स आर गेटिंग स्ट्रेच्ड. Stretch your arms above your head. Try to stretch your arms a little more out. Now, lateral bending म्हणजे तुम्ही फेसान, लेफ्ट फेसान वचपाक जाय. फॉरवर्ड बेंडिंग जावपाक जायना, बॅकवर्ड बेंडिंग जावपाक जाय. इट्स व्हेरी नायस. ट्राय टू होल्ड मॅक्सिमम वेर यू कॅन रीच. नो कंपल्शन की तुमकां 60 डिग्रीज पावपाक जाय, 45 डिग्रीज पावपाक जाय. माझी बॉडी कॅपॅसिटी आसा जस्ट 30 डिग्रीज ऑर 15 डिग्रीज मे बी. पूण म्हाका तो इफेक्ट येता, स्ट्रेचार इफेक्ट जाता. येस, यू कॅन कम बॅक टू सेंटर अँड सेम ऑन दी अदर सायड. व्हेरी नायस. सो हे करत असताना तुमचे दोनूय साइड्स दे आर गेटिंग इन्वॉल्व. एका साइडीन तुमकां कॉन्ट्रॅक्शन जाता, वेर एज द अदर साइड इज गेटिंग स्ट्रेच. येस, स्लोली कम बॅक अँड रिलीज.
येस, यू कुड फील द डिफरन्स जस्ट बिफोर. येस, स्ट्रेच एक्झॅक्टली. म्हणजे ज्या सायडीन आम्ही बँड जाता ती सायड अफेक्ट जाताच, पण त्याच बरोबर दुसरी सायड जी आसा ते काय स्ट्रेचिंग मेळटा. सो दोनूय सायड वी आर सायमल्टेनियसली वर्किंग ऑन, आणि सेम आम्ही दुसऱ्या सायडीन करता सेम ऑपोजिट आमकां इफेक्ट मेळटा, म्हणजे कॉन्ट्रॅक्शन ऑफ दोज मसल्स अँड स्ट्रेचिंग ऑफ दोज मसल्स. सो हे आमचे कवर झाले. सो दोन मुवमेंट जाल्यो, दॅट इज स्ट्रेचिंग अँड लेटरल बेंड. नाव ते ट्विस्टिंग करूया. सेम हितून वचा, सेम मुवमेंट करा. Yes. Stretch your arms as high as you can. Now try to twist yourself on your right. Yeah, anyhow. Yeah. So now try to look towards your left. So entire torso, or that is upper body, jaka torso manta. We are trying to twist and we are trying to look on that particular side, left as of now. Yes. Now slowly come back to center. Still, तुमचे हात तुम्ही अजून stretch करू शकता. Yes. Now keeping this entire body in as a one unit, twist on the other side. Yes. This is much better. Nice. Doesn't matter आमकां 45 degrees twist करपाक जाय, 50 degrees or 90 degrees twist करपाक. Hardly you are just moving into 10-degree direction, but you are getting that stretch and pressure. Yes. Slowly come back to center and release your arms. So आता हेतून आमच्यो 3 movements cover जाले. चौथी आणि पाचवी जी आसा ती मातशी डिफिकल्ट आसा, but having said that, since we are sitting down, it is very much comfortable to practice. Same movement करपाक जाय आमकां. हात interlock करप. Stretch this palms facing outward. Stretch yourself up. Now try to back bend. Having said that, you are not lifting your knees up. मातशे difficult जातले, but again maybe 5 degrees and we are good to go. कारण तुका तो lower back impact येता. Yes, lower back impact येता. We are trying to get that arc to your spine or your back. Yes, and again coming back to center. Same forward bend. Forward bend will be considerably easier. Yes, very nice. So just try to observe that curve on your spine. Now the forward bending and that curve, just try to feel it right from your lumbar region till your cervical area. Yes, and slowly come back. Try to stretch yourself up, and म्हणजे ज्या पद्धतीने आम्ही माउंटिंग करता खंयचे आसन त्याच पद्धतीन डिसमाउंट करता. सो हे जर आम्ही करता हेका आमकां मॅक्सिमम 5 मिनिटां वतली. This is more than enough for a day, or to begin with from a sedentary lifestyle. Again, हे जर तुमकां सकयल बसून करपाक डिफिकल्ट जाता, you sit on a chair. Obviously तुमकां इफेक्ट तोच मेळटलो, कारण आमी अपर बॉडीचेर चड हे करता. मातसो म्हणजे लोअर लिम्स जे आसा तेंची इन्वॉल्वमेंट, म्हणजे पद्मासन घालून किंवा अर्ध पद्मासन किंवा मांडी घालून जी आसा ती आमची तितकी येवची ना, कारण वी आर म्हणजे जेन्ना हेजेर चेअरार वता. बट हॅविंग सेड दॅट यू विल गेट वॉट एवर द रिक्वायरमेंट इज. So I think these are beautiful to start off with. Yeah. I think for a beginner हे खूप झाले. More than Okay. तुम्ही जसे starting breathing चे सांगले, Yes. then the stretching part सांगले, about the back you told us the 5 positions of the back, आणि आता आम्ही जो 2-3 हे केले, I think तातून बेसिक आम्ही जर हे सुरुवात करत, खूप जण ऑटोमॅटिकली I think if they do it regularly, महिनाभर they will find the change in themselves. त्यांच्या इवन थॉट प्रोसेसान चेंज होवपाक लागतलो, ऑटोमॅटिकली पॉझिटिव्ह येतली, एनर्जी वाडपाक लागतली, लथार्जिक फील जावचे ना, एट द एंड ऑफ द डे एक्झॉस्टेड फील जावचे ना, आणि तो एक वायब्रंट फील असता पळय तो उरता. फिजिकल ऍक्टिव्हिटी ते पॉझिटिव्ह हॉर्मोन्स डेव्हलप करता. येस, ऑफकोर्स. येस. सो तातून आमकां ती एनर्जी दिसता, म्हणून आमकां ते खंय गेली जाल्यार आमकां लो फील जायना. सो आय थिंक प्लीज ट्राय. थँक यू सो मच डॉक्टर पंकज. वी हॅड अ वंडरफुल इंटरॅक्शन. सो ह्या माध्यमांतल्यान आमी इतलेंच सांगपाक सोदता दॅट युअर हेल्थ इज इन युअर हँड. Physical and mental health today, it is completely related. It is not to be separated. So please kara, because on the occasion of International Yoga Day, we are trying to make this approachable to the young public and to whoever listening to us की इतलोच वेळ दिया स्वता खातीर. मातसो गॅजेट थोड्या काळा खातीर सायडीक दवरा. जर तुमकां लायफ तुमची वाडोवपाक जाय आनी प्रत्येक मुवमेंट जर एन्जॉय करपाक जाय, जशें डॉक्टरान सांगलें, जशें आमी कन्वर्सेशन एट प्रेझेंट हाडलें, त्या खातीर तुमी हे प्रयत्न नक्की करा आणि आमकां फीडबॅकूय दिया की इफ वी शुड कम अप विथ मोर detailed version of this, then please do let us know. You can follow Dr. Pankaj on his Insta page, and you can follow me on my Instagram page. So your Insta handle is? Same, Pankaj Sainekar. Okay. Mine is Ketki Nami Kafi. So you can follow us on Insta and do let us know how did you feel. Thank you so much. Dev Barak.